भारताच्या 68व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आज देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। दिल्लीतील राजपथावर आज सैन्याच्या 3ही दलांचं संचलन होणार आहे। यंदाच्या प्रजासत्ताक सोहळ्याला संयुक्त अरब अमिरात म्हणजेच यूएईचे सैन्य दलाचे सुप्रीम कमांडर आणि अबुधाबीचे राजपुत्र शेख मोहम्मद बिन झायेद अल नहायान प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित आहेत। यूएईचे जवान देखील परेडमध्ये सहभागी होणार आहेत। याशिवाय देशाचं सांस्कृतिक वैभव दाखवणारे चित्ररथ हे या संचलनाचं खास आकर्षण असणार आहे। 68व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला मुंबईच्या शेअर बाजार इमारत मंत्रालय आणि सीएसटी स्टेशनला तिरंगी रोषणाई केली होती। दरवर्षी या तीनही इमारतींना रोषणाई केली जाते। सीएसटी स्टेशनवरची रोषणाई पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती। तर 26 जानेवारीच्या निमित्तानं देशभरात चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस खडा पहारा देत आहेत। राजपथावर उद्या सकाळी 10 वाजता संचलनाला सुरुवात होणार आहे। प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी जनतेशी संवाद साधला। काळा पैसा रोखण्यासाठी करण्यात आलेल्या नोटाबंदीच्या निर्णयाचे चांगले परिणाम दिसून येतील। नोटाबंदीच्या दीर्घकालीन परिणामाचा विचार केल्यास या निर्णयामुळे देशाची अर्थव्यवस्था पारदर्शी होईल, तसेच डिजिटल व्यवहारांमुळे भ्रष्टाचाराला लगाम लागेल असा विश्वास राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात व्यक्त केला। आव्हानात्मक जागतिक परिस्थितीतही भारतीय अर्थव्यवस्था प्रगती करते आहे असेही ते म्हणाले। सततच्या विकासाबरोबर पर्यावरणाचं संरक्षण आवश्यक असल्याची भूमिका त्यांनी मांडली। Monetization, while immobilizing black money and fighting corruption, may have led to temporary slowdown of economic activity. As more and more transactions become cashless, it will improve the transparency of the economy. प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीत होणाऱ्या कार्यक्रमावर लष्कर-ए-तोयबा ही दहशतवादी संघटना हल्ला करण्याच्या तयारीत असल्याची माहिती गुप्तचर विभागाला मिळाली आहे। त्या दृष्टीनं दिल्लीत कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे। पोलिसांनी सतर्कतेचा उपाय म्हणून अँटी ड्रोन टेक्नॉलॉजी वापरण्याचा निर्णय घेतलाय। दिल्लीतील प्रमुख मार्गांवर वाहनांची कसून तपासणी सुरू आहे। तर राजपथावरील सुरक्षेसाठी उंच इमारतींवर विमानरोधक गनसह जवानांना तैनात करण्यात आलं आहे। दहशतवादी जवानांच्या वेशात हल्ला करण्याची ही शक्यता वर्तवल्यानं सुरक्षा कर्मचाऱ्यांची कसून चौकशी केली जाते। बॉर्डर की चेकिंग में एक एक गाड़ी को चेक करके जाने दे रहे हैं। जो दूसरे कमर्शियल व्हीकल हैं वो दूसरे साइड से हैं। अदरवाइज बगैर चेकिंग का कोई भी यहाँ से नहीं जा सकता। और हम इसको इजीली अच्छी तरह से हमारा फेस्टिवल हो, हम अच्छी तरह से चेकिंग कराएं और हमारा स्टाफ लगा हुआ है, इसलिए अभी रात को भी पूरा रहेगा। जब तक ये फेस्टिवल रहेगा तब तक हमारी पूरी कंप्लीटली चेकिंग थोरोली रहेगी और एक एक को बगैर चेक किए हम तभी जाने देंगे जब उससे सेटिस्फाइड होंगे। प्रजासत्ताक दिनी घातपाताची शक्यता लक्षात घेता मुंबईतही कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात ठेवण्यात आली आहे। मुंबईत पोलिसांच्या ठिकठिकाणी शीघ्र कृती दलाच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत। शहरात येणारी प्रत्येक दुचाकी आणि चारचाकी वाहनांची पोलीस कसून तपासणी करतात। तसेच श्वान पथकाच्या सहाय्यानं मुख्य ठिकाणाची तपासणी करण्यात येते आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे। बुधवारी झालेल्या पुरस्काराच्या घोषणेत 7 पद्मविभूषण, 7 जणांना पद्मभूषण आणि विविध क्षेत्रात कर्तृत्व गाजवणाऱ्या 75 जणांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाले आहेत। पवार यांच्या खांद्याला खांदा लावून एकेकाळी काँग्रेसमध्ये बाहेर पडलेले माजी लोकसभा अध्यक्ष पी.ए. संगमा यांना मरणोत्तर पद्मविभूषण जाहीर झालाय। ज्येष्ठ भाजप नेते मुरली मनोहर जोशी, ज्येष्ठ गायक येसुदास, सद्गुरू जग्गी वासुदेव, संशोधक उडीपी रामचंद्र राव यांनाही पद्मविभूषण जाहीर झाला आहे। दुबईतील जगप्रसिद्ध उंच आणि वैशिष्ट्यपूर्ण इमारत बुर्ज खलिफा तिरंग्यानं उजळून निघाली आहे। तिरंग्याच्या रंगामध्ये या इमारतीला आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे। भारताच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त केशरी, पांढरा आणि हिरवा रंग आणि अशोक चक्र अशा तिरंगाच्या रोषणाईनं सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं आहे।
शिवसेना भाजप युतीचा फैसला नाहीच, जागा वाटपावर एकमत न झाल्यानं युतीची शक्यता संपल्याचं सूत्रांनी म्हटलंय. आज भाजपचा ज्येष्ठ मंत्री सेना नेत्यांना भेटण्याची शक्यता आहे, त्यामुळे युती तुटल्याची घोषणा कोण करणार याचीच प्रतीक्षा आहे. आज संध्याकाळी शिवसेनेचा मेळावा होणार आहे, त्यावेळी शिवसेनेची अधिकृत भूमिका कळेलच. पण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या तरी युतीचा पोपट मेलाय असं म्हणायला हरकत नाही. मुंबई पाठोपाठ पुण्यातही भाजप शिवसेनेच्या युतीची चर्चा रखडली आहे. युतीबाबत उभय पक्षाच्या नेत्यांमध्ये झालेल्या बैठका निष्फळ ठरल्यानं शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी थेट मातोश्री गाठली. पुण्यामध्ये स्वबळावर लढण्याची भूमिका त्यांनी पक्षप्रमुखांपुढे मांडली. शिवसेनेच्या आजच्या कार्यकर्त्या मेळाव्यात उद्धव ठाकरे याबाबतचा निर्णय जाहीर करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. गेल्या महापालिका निवडणुकीत युती करून भाजपनं 90 आणि शिवसेनेनं 62 जागा लढवल्या होत्या. यावेळी 162 जागांसाठी निवडणूक होत असून जागा वाटपावरून युतीचं घोडं अडलं आहे. दोन्ही पक्षांनी स्वबळावर निवडणूक लढवायचं ठरवल्यास युतीला सक्षम उमेदवारांची वानवा जाणवेल. त्याचा फटका दोन्ही पक्षांना बसू शकतो अशी चर्चा आहे. पुण्यामध्ये शिवसेना भाजप युती होण्याची शक्यता धूसर असताना काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीसाठी जोर बैठका सुरू आहेत. अजित पवारांच्या सूचनेनंतर आघाडीच्या घडामोडींना वेग आला आहे. पुण्यात सन्मानपूर्वक आघाडी व्हावी यासाठी दोन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते आग्रही आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे पक्ष आजवर पुण्यात कधीच एकत्र लढले नाहीत. मात्र यंदाची बदलती राजकीय परिस्थिती लक्षात घेता राष्ट्रवादीनं 91 आणि काँग्रेसनं 71 जागा लढवाव्यात असा प्रस्ताव काँग्रेसनं दिला आहे. काँग्रेसच्या आघाडीच्या प्रस्तावाला राष्ट्रवादीनं सकारात्मक प्रतिसाद दिलाय. मात्र जागा वाटपाचा फॉर्म्युला त्यांना मान्य नाहीये. काँग्रेसला फक्त 46 जागा देण्याची राष्ट्रवादीची तयारी आहे. 25 जानेवारी राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा केला जातो. योगायोगानं राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील काही दिवसात होऊ घातल्या आहेत. या पार्श्वभूमीवर पंडित दीनदयाळ उपाध्याय संस्थेतर्फे बुधवारी पुण्यात मतदार जागृती कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. संभाजी बागेत हा कार्यक्रम झाला आणि विशेष म्हणजे प्रसिद्ध गायक आनंद भाटे तसेच ग्रँडमास्टर अभिजित कुंटे या कार्यक्रमात सहभागी झाले होते. त्यांनी नागरिकांना गुलाब देऊन मतदान करण्याचं आवाहन केलं. या मतदार जागृती दिनाच्या निमित्ताने हेच आवाहन करेन की मतदान हे केलंच पाहिजे. कारण लोकशाहीचा तो एक मेन आत्मा आहे असं म्हणायला हरकत नाही की मतदान जर केलंच नाही तर मग लोकशाहीला विशेष अर्थ उरत नाही. कारण त्याच्यातर्फेच म्हणजे मतदानाच्या थ्रूच आपण निवडणूक ही जी प्रक्रिया आहे तर त्याच्यातच आपण सहभागी नाही झालो तर मग नंतर आपल्याला जे काय मिळतं नाही मिळत त्याच्याबद्दल मग नंतर चर्चा करून काही उपयोग नाही. 5 वर्षातून आपल्याला एकदाच ही संधी मिळते आणि त्या संधीचा आपण योग्य रीतीने वापर केला पाहिजे. ज्याप्रमाणे मतदान करणं हा आपला हक्क आहे त्याचप्रमाणे ती आपली रिस्पॉन्सिबिलिटी पण आहे की आपण योग्य उमेदवाराला मत दिलं पाहिजे. महापालिका निवडणुकीत शिवसेना मनसेमध्ये वादाची पहिली ठिणगी पडली आहे. दादरचे मनसे नगरसेवक सुधीर जाधव यांच्या कार्य अहवालात बाळासाहेब ठाकरे आणि मीनाताई यांचे फोटो वापरण्यात आले. जाधव मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करत असल्याचं सांगत शिवसेनेनं यावर तीव्र आक्षेप घेतलाय. निवडणूक आयोग आणि दादर पोलीस स्टेशनमध्ये तक्रारही करण्यात आली आहे. त्यावर कारवाई न झाल्यास हा वाद चिघळण्याची शक्यता आहे. भाजप सरकारमध्ये सहभागी घटक पक्ष असलेले कॅबिनेट मंत्री महादेव जानकर यांनी स्वबळावर महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणूक लढवण्याची तयारी केली आहे. मुंबई मनपासाठी रासपनं 90 जागांसाठी मुलाखती घेतल्या आहेत. 25 जिल्हा परिषदला सर्वच्या सर्व आम्ही तालुक्यात सीटा उभा करत आहे आणि 10च्या 10 नगरपालिका सोलापूर असेल, पिंपरी चिंचवड आहे, पुणे आहे, मुंबई आहे, इव्हन नागपूर आहे. ज्या ज्या महानगरपालिका आहेत, उल्हासनगर आहे. उल्हासनगरला तर काही सिटिंग कॉर्पोरेटच माझ्या पक्षात जवळजवळ प्रवेश केल्यातच जमा आहे. असे 5 कॉर्पोरेटर आहे. त्यामुळे मी हे प्रयत्न करतो आहे की राष्ट्रीय समाज पक्षाची ताकद कशी वाढेल. शासकीय कार्यालयामधून देवादिकांचे फोटो काढण्याच्या परिपत्रकामुळे शिवसेना नाराज झाली आहे. त्यामुळे भाजपवर टीका करायला उद्धव ठाकरे यांना नवा मुद्दा मिळाला आहे. आजच्या भाषणात उद्धव ठाकरे हा मुद्दा उपस्थित करण्याची शक्यता आहे. 2002 मध्ये आघाडी सरकारनं पहिल्यांदा हे परिपत्रक काढलं होतं. मात्र त्याच्या अंमलबजावणीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी सरकार फारसं आग्रही नव्हतं. मात्र आता भाजप सरकारनं मंत्रालयातील धार्मिक फोटोंना हद्दपार करत भावनेला हात घातलाय. आगामी निवडणुकांमध्ये शिवसेना या मुद्द्याचा भाजपाविरुद्ध पुरेपूर वापर करण्याची शक्यता आहे.
ध्वनी प्रदूषण करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र समिती नेमली जाणार आहे। या समितीमध्ये पोलीस, प्रशासकीय अधिकारी असतील। तसंच आवाज करणाऱ्यांवर कारवाई न झाल्यास समितीवर कारवाई केली जाईल अशी माहिती सरकारी वकिलांनी मुंबई उच्च न्यायालयात दिली आहे। तर नोव्हेंबर 2016 अखेरपर्यंत सर्व पोलीस ठाण्यांना ध्वनीमापक यंत्र दिली जातील अशी ग्वाही शासनानं न्यायालयाला दिली होती। मात्र ध्वनीमापक यंत्र देणं शक्य झालं नाही। यावर न्यायालयानं संताप व्यक्त करत कार्यालयाच्या अवमानाची याचिका दाखल करून घेतली आहे। नाशिक जिल्ह्यातील होलसेल औषध विक्रेते अन्न औषध प्रशासन विभागाच्या रडारवर आले आहेत। 12 विक्रेत्यांवर कारवाईला सुरुवात झाली असून दोघांवर FIR दाखल झाले आहेत। तर 6 जणांचे परवाने कायमस्वरूपी रद्द करण्यात आले आहेत। तसंच 4 कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे। सिप्ला कंपनीचे औषध सवलतीच्या दरात विकत घेऊन जास्त दरात इतर विक्रेत्यांना विकल्याचा अन्न औषध प्रशासन विभागाचा आरोप आहे। गेल्या अनेक दिवसांपासून बनावट बिल, सही शिक्क्यांच्या माध्यमातून लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा शासनाचा दावा आहे। तर ही कारवाई अन्यायकारक असल्याचा औषध विक्रेत्यांचा आरोप आहे। कारवाईच्या विरोधात नाशिक जिल्हा केमिस्ट आणि ड्रगिस्ट असोसिएशननं बंद पुकारला आहे। ज्येष्ठ निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्यानं श्री संप्रदायात चैतन्याचं वातावरण आहे। रायगड जिल्ह्यात ठिकठिकाणी फटाके फोडून आणि पेढे वाटून त्यांच्या अनुयायांनी आनंद साजरा केला। हा पुरस्कार माझा नसून नानासाहेब धर्माधिकारी यांनी गेली 65 वर्ष केलेल्या कार्याचा, त्यांनी कष्ट केले आहेत, समाजसेवेचा पाया मजबूत केला आहे, त्याचे कार्य पुढे नेण्याचं काम मी केलं आहे। राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांनी या कामाची दखल घेतली याचा आनंद आहे, पण यामुळे अधिक जोमानं काम करण्याची प्रेरणा मिळेल अशी प्रतिक्रिया आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी केली आहे। आजपर्यंत माझे वडील नानासाहेब धर्माधिकारी यांनी जे आजपर्यंत ते 65 वर्ष कष्ट केले आणि या कार्याचा पाया मजबूत करून ठेवला आणि कार्याची सुरुवात चांगल्या प्रकारे करून आज मला दिली। त्याची दखल आज भारत सरकार आणि महाराष्ट्र शासन या दोघांनी घेतल्यामुळे हा सन्मान जाहीर झाला आणि या सन्मानाला तसं बघितलं तर आज नानासाहेबांच्या चरणी समर्पित करणार आहे। तंत्रज्ञानानं आज एवढी प्रगती केली आहे की हे तंत्रज्ञान आपला मित्र आणि सल्लागार बनू पाहतोय। गुगल असिस्टंट हे याचं उत्तम उदाहरण आहे। गुगल असिस्टंटवर आपण केवळ व्हॉइस कमांडद्वारे किंवा टाईप केलेल्या प्रश्नावर आपल्यासमोर उत्तर येतं किंवा माहितीचा खजिनाच उपलब्ध करून देतो। गुगल या कंपनीनं आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उत्तमरित्या वापर करत गुगल असिस्टंट हे सॉफ्टवेअर बाजारात आणलंय। खरं तर मायक्रोसॉफ्टचं क्रोटेना आणि ॲपलचं सिरी हे सॉफ्टवेअर यापूर्वीच बाजारात आणलं होतं। मात्र क्रोटेना हे केवळ डेस्कटॉपवर तर सिरी हे केवळ ॲपल मोबाईलवरच चालतं। गुगल असिस्टंट हे कोणत्याही स्मार्टफोनवर केवळ अलो हे ॲप डाउनलोड करून आपण वापरू शकता। प्रसिद्ध शिल्पकार आणि राहुल द्रविडची आई डॉक्टर पुष्पा द्रविड यांच्या प्रगट मुलाखतीचा कार्यक्रम रत्नागिरीमध्ये पार पडला। रत्नागिरी नगर वाचनालयातर्फे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी डॉक्टर पुष्पा द्रविड यांनी चित्र, शिल्प आणि राहुल द्रविडबद्दल मनमोकळ्या गप्पा मारल्या। लिपिकाकडून 50,000ची लाच स्वीकारणारा धुळे जिल्हा परिषदेचा उपमुख्य कार्यकारी अधिकारी शेखर रौंदळ आणि त्याचा शिपाई संजय बोरसे याला 27 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे। रौंदळ याला धुळे न्यायालयात नेण्यात आलं होतं। जिल्हा परिषदेमध्ये भ्रष्टाचाराचा कळस गाठणाऱ्या रौंदळच्या घराच्या झडतीत मात्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या हाती काहीही लागलेलं नाही हे आश्चर्य। धुळे जिल्ह्यात कमी भाव आणि कॅशलेस व्यवहाराचा शेतकऱ्यांना चांगलाच फटका बसतोय। मात्र शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या मिरचीला बाजारात फक्त 1600 ते 1700 रुपये प्रति क्विंटल भाव मिळतोय। इतकंच नाही तर शेतकऱ्यांशी व्यापारी चेक न व्यवहार करतायत। दरम्यान व्यापाऱ्यांनी दिलेले चेक वाटायला 15 ते 20 दिवस लागत असल्यानं शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होते। मिरचीला कमी बाजार भाव मिळूनही वेळेवर पैसे मिळत नसल्यानं शेतकऱ्यांनी पिकवलेली मिरची स्वतः ग्राहकांपर्यंत जाऊन विकणं पसंत केलं आहे। धुळे स्थानिक गुन्हे शाखेने 4 गावठी पिस्तुलांसह 6 जिवंत कारतुसं जप्त केली आहेत। फागणे गावाजवळ पोलिसांनी ही कारवाई केली आहे। पोलिसांनी या प्रकरणी दामू सोनावणे या शिरपूर तालुक्यातील इसमाला ताब्यात घेतलाय। या प्रकरणी धुळे तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। संगमनेरमध्ये शासकीय रुग्णालयात पेशंटकडून 5,000 रुपयांची लाच घेताना रुग्णालयाच्या सफाई कर्मचाऱ्याला ताब्यात घेण्यात आलाय। लाचलुचपत विभागाचे पोलीस निरीक्षक विष्णू आव्हाड यांनी ही कारवाई केली आहे। रुग्णालयामध्ये रुग्णांकडून पैसे मागण्याची तक्रारी आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे।
मराठा समाजाच्या मागण्यांसाठी मराठा समाज आता राज्यात चक्काजाम आंदोलन करणार आहे. 31 जानेवारी रोजी राज्यात सर्व शहरांमध्ये आणि तालुक्यामध्ये चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून विविध मागण्यांसाठी राज्यात मराठा मूक मोर्चा काढण्यात आला. मात्र सरकार कुठलाही निर्णय घेत नसल्यानं आता आंदोलनाची दिशा बदलून आंदोलन करण्यात येणार असल्याचं आयोजकांनी निर्णय घेतला आहे. पुण्यात कला संस्कृती परिवार आयोजित स्टार ऑफ स्क्रीन अवॉर्ड प्रदान करण्यात आले. पडद्यामागील कलाकार, तंत्रज्ञ तसंच सहाय्यकांचा पुरस्कार देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना यांचा कला कृतज्ञता पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. भारतानं गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात पाकव्याप्त काश्मीरात केलेल्या सर्जिकल स्ट्राईक मोहिमेतील 19 जवानांना शौर्य पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येणार आहे. यातील काही अधिकाऱ्यांना प्रतिष्ठेच्या कीर्तीचक्र पुरस्कारांना सन्मानित करण्यात येणार असून कमांडिंग ऑफिसर्सच्या युद्ध सेवा पदकाने गौरवण्यात येणार आहे. या 4 पॅराचे मेजर रोहित सुरी यांना कीर्तीचक्र, गोरखा रायफलचे हवालदार प्रेम बहादूर रेशमी मगर यांना मरणोत्तर कीर्तीचक्र प्रदान करण्यात येणार आहे. 9 पॅराचे कमांडिंग ऑफिसर कर्नल कपिल यादव आणि 4 पॅराचे कमांडिंग ऑफिसर कर्नल हरप्रीत संधू यांना युद्ध सेवा पदकाचा गौरव करण्यात येणार आहे. 2 पॅरा दलातील 5 जवानांना शौर्यचक्र बहाल करण्यात येणार आहे. भारत आणि UAE दरम्यान संरक्षण, सुरक्षा, माहिती आणि तंत्रज्ञान सेवा आणि महामार्गाच्या प्रकल्पासंदर्भातले 13 करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या आहेत. UAE पुढील काही कालावधीत भारतात 5 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यासाठी तयार झाला आहे. अबुधाबीचे प्रिन्स शेख मोहम्मद बिन जायद अल नाह्या आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामध्ये हैदराबाद हाऊस इथे चर्चा झाली. 2 वर्षांपूर्वी याच ठिकाणी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामाशी पंतप्रधान मोदींनी चाय पे चर्चा केली होती. महिलांबद्दल या देशातली परिस्थिती कधी सुधारणार असा उद्विग्न सवाल पुन्हा विचारण्याची वेळ आली आहे. कारण राजकीय नेतेच महिलांबद्दल वादग्रस्त विधानं करतायत. वोट की इज्जत बेटी की इज्जत से ज्यादा होती है असं वादग्रस्त विधान जेडीयूचे नेते शरद यादव यांनी केलं आहे. शरद यादव यांच्या या विधानानंतर सर्व स्तरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. इकडे शरद यादवांनी अकलेचे तारे तोडले तर दुसरीकडे भाजप नेते विनय कटिया यांनीही आक्षेपार्ह वक्तव्य केलंय. प्रियंका गांधी सक्रिय राजकारणात येण्याची चर्चा सुरू होताच अनेक सुंदर चेहरे भाजपमध्येही आहेत, काँग्रेसपेक्षा जास्त हिरोईन्स भाजपमध्ये आहेत असं वादग्रस्त वक्तव्य विनय कटियार यांनी केलं आहे. जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या हिमस्खलनात 5 जवानांचा मृत्यू झाला तर 4 जवान बेपत्ता झालेत. जम्मू काश्मीरमधल्या सोनमर्गमध्ये प्रचंड बर्फवृष्टी सुरू आहे. लष्कराच्या कॅम्पवर हा हिमकडा कोसळला आणि त्या जवानांचा मृत्यू झालाय. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.